नमस्कार, मी अक्षय शिंदे. ऑर्बिट जालनामध्ये आपलं स्वागत आहे. 5वे राज्यस्तरीय भूमिजन साहित्य संमेलन यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन होणार आहे. त्यानिमित्तानं भाषा, संस्कृती, साहित्य आणि संशोधन परिषदेचे डॉक्टर सर्जेराव जिगे सर यांच्याकडून भूमिजन साहित्य संमेलनाविषयीची भूमिका आणि माहिती सविस्तरपणे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर एकनाथ शिंदे. ऑर्बिट जालनाच्या साहित्यिक गप्पा या सदरामध्ये मी सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करतो. येत्या 10, 11 आणि 12 मार्च रोजी राज्यस्तरीय 5वे भूमिजन साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने संपन्न होत आहे. या भूमिजन साहित्य संमेलनाचे निमंत्रक आदरणीय डॉक्टर सर्जेराव जिगे पाटील सर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे उपस्थित आहे. या भूमिजन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यामागची भूमिका आणि सर्व काही वहपो या निमित्तानं सरांशी बोलून करूया. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण जे काही भूमिजन साहित्य संमेलन ज्या संस्थेच्या माध्यमातून घेता आहात, या संस्थेच्या निर्मितीमागची आपली भूमिका जर आम्हाला सांगितली तर अधिक बरं होईल. सन 2013 भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद या नावाची एक संस्था आम्ही आमचे काही सहकारी मित्र म्हणजे समव्यवसायी मित्र असं सगळे एकत्र बसलो आणि आम्ही ती स्थापन केली. याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की आम्ही सर्व ग्रामीण भागातून आलेलो विद्यार्थी दशेमध्ये जे काही आमचे तुटकं मोठकं आम्ही जे काही लिखाण करायचो, मी असेल आणि आमचे सहकारी बरेचसे मित्र आहेत. हुसे सर आहेत, बिरुटे सर आहेत, शामुडे सर आहेत, जाधव सर आहेत, डुमरे सर, ही सगळी मंडळी. तर ते ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आपण आजही बघतो की शहरी भागात गेल्यानंतर थोडासा लाजरा बुजराच असतो. त्यातली त्याला सगळी ही ग्रामीण जीवनाची जी पार्श्वभूमी असते त्याचा पिछा सोडत नाही आणि त्याला कुठंतरी एक मनात एक प्रकारचा न्यूनगंडही असतो की आपण ह्या शहरी भागातल्या या मुलांशी आपण मॅच होऊ का वगैरे असं सगळं असतं. आणि साहित्याच्या क्षेत्रात काम करत असताना ही जी काही त्याच्यातली त्यात लिखाण करणारी मंडळी आहे, त्या मंडळींना, त्या मुलांना जर काही असं कोणीतरी पाठीवर हात टाकणारं नसेल, थाप देणारं नसेल, तर मला वाटतं त्यांची ती लेखणी जी आहे ती तिथंच कोमजून जाते. आणि मग अशा अवस्थेत त्याच्यापासून जो काही पुढचा एखादा लेखक, कवी निर्माण व्हायचा आहे, तो होण्यापासून तो म्हणजे होत नाही. मग हे आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे त्या काळामध्ये. आणि मग असं सगळा अनुभव म्हणजे आमच्या विद्यार्थी दशेचा काळ जो म्हणतो आपण 92-93 असेल तर 90 त्या काळामध्ये. तर मग या काळामध्ये अशा पद्धतीचं वातावरण असताना मग आम्ही जे अनुभवलं ते अनुभव आज जे काही ग्रामीण भागातून विद्यार्थी येतात त्यांनाही ते अनुभव येऊ नये आणि त्यांना कुठंतरी अशी एखादी एक विचारपीठ त्यांना मिळावं की जेणेकरून तिथं त्यांना आपलं व्यक्त होता येईल किंवा एक हक्काचं विचारपीठ त्यांना मिळेल आणि त्यांच्या लेखणीला अधिक बळ मिळेल असं वाटतं. आणि याच भूमिकेतून सर्वप्रथम आम्ही एकत्र येऊन ही संस्था स्थापन केलेली आहे. सर, आपल्या भूमिजन साहित्य संमेलनाच्या चळवळीचं मी एक साक्षीदार आहे. परंतु या भूमिजन साहित्य संमेलनाची जी काही बीजारोपण आहे हे कुठून आणि कशा पद्धतीनं झालं हे सगळ्या रसिकांपर्यंत कळावं. 2013 साली ही परिषदेची स्थापना झाली आणि 2017 पहिलं साहित्य संमेलन आम्ही घेतलं. आणि हे संमेलन घेत असताना मधल्या काळामध्ये काही इतर कार्यक्रम झाले नाही असं नाही, काही कार्यक्रम आम्ही घेत गेलो, वेगवेगळे छोटे छोटे कार्यक्रम. पण 2017 आम्ही भूमिजन साहित्य संमेलन हे जालना जिल्ह्यातील धार कल्याण या गावी घेतलं. एक छोटंसं गाव आहे, त्या गावी तिथं घेण्याचं ठरवलं. आता ग्रामीण भागातूनच का घ्यायचं असाही प्रश्न अनेकांनी त्यावेळेस आम्हाला विचारला गेला होता. आणि मग त्याचं एक उत्तर शोधत असताना किंवा त्याचं उत्तर देत असताना सहज असं म्हणता येईल की आम्ही मुळात भूमिजन साहित्य संमेलन हे त्याला नावच दिलेलं आहे. म्हणजे या भूमीशी, या मातीशी ज्याच्या निष्ठा आहेत, त्या मातीशी ज्यांच्या जाणीवा गुंतलेल्या आहेत किंवा त्या जाणीवा व्यक्त करणारं साहित्य ज्या मातीतून निर्माण होतं, असं दोन्ही अंगानं जो लेखक या मातीशी गुंतलेला आहे किंवा त्याच्या निष्ठा तिथं आहे आणि या मातीतून जे काही साहित्य निर्माण होतं, या सगळ्या साहित्याला घेऊन कुठंतरी
लोकांसमोर येता येईल का किंवा ते साहित्य लोकांसमोर आणता येईल का ही एक रास्त भावना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती. स्वाभाविकच आम्ही सगळे ग्रामीण भागातले असल्यामुळे कदाचित ती येऊ शकते. आणि मग म्हणून हे असं एक भूमिजन कुठलं तरी एक संमेलन असावं, याच्यासाठी एक संमेलन असावं, पण नुसतं संमेलनामध्ये एक भर म्हणून नव्हे तर त्याला कुठलं तरी एक अधिष्ठान असावं, काय भूमिका घेतली पाहिजे. तर मग ह्या सगळ्यांचं संमेलन आपल्याला कुठंतरी करता आलं पाहिजे. मग त्याला शीर्षकही काय द्यावं, तर भूमिजन हे शीर्षक आम्हाला त्यावेळेस सुचलं आणि आम्ही ते भूमिजन साहित्य संमेलन सुरू केलं. ते पहिलं संमेलन हे धार कल्याण या गावी तिथं झालं, जालना जिल्ह्यातील एक छोटं गाव आहे. सर, आपण जे सांगितलं की याला भूमिजन हे नाव वगैरे दिलं, भूमिजनांच्या ज्या निष्ठा वगैरे, तर दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, अभिजनांचं साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, हे वेगवेगळे प्रवाह आणि यात पुन्हा भूमिजन साहित्य हा प्रवाह, म्हणजे हे सगळे एकच आहे की या इतर साहित्यांपेक्षा भूमिजन साहित्य वेगळं आहे? कसं आहे, साहित्य प्रवाह मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्य प्रवाह आहेत, त्याचे अनेक वादंग, अनेक काही गोष्टी घडतात, अनेक त्याचा मोठ्या पाठीमागचा मोठा इतिहासही आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. किंवा साहित्याचे अभ्यासक जे आहेत, विद्यापीठी स्तरावर ज्यांनी अभ्यास केलेला आहे ते हे सगळे जाणून आहे. आणि मग ह्या सगळ्या गदारोळातून किंवा ह्या सगळ्या जे काही साहित्याला घेऊन ज्या काही वेगवेगळ्या चुली मांडल्या गेलेल्या आहेत किंवा हे सगळं असेल, हे कुठंतरी नकोसं वाटतं. साहित्य हे म्हणजे काय, तर समाजाची सेवा करतं, साहित्य समाजाचं हित साधतं ते साहित्य. अशी एक व्यापक भूमिका साहित्याची असताना आपण पुन्हा एक हे ग्रामीण साहित्य, ते दलित साहित्य, ते आदिवासी साहित्य, हे वेगळं ते वेगळं, अशा वेगवेगळ्या चुली मांडून त्याच्यातून आपण साध्य काय करतो असं कुठंतरी एक मनात प्रश्न होताच. हे विद्यार्थी दशेत असताना, PGचा अभ्यास करत असताना, MAचा अभ्यास करत असतानाच मनात होता. आणि मग हे सगळे प्रवाह असतील, त्याचं रूप अलीकडच्या काळात तर त्याचं रूप फार बदलत गेलंय. जाती जातीचे साहित्य निर्माण व्हायला लागले. मग या जातीचं हे साहित्य, त्याचे संमेलनं सुद्धा व्हायला लागले, जातीच्या नावानं सुद्धा संमेलनं व्हायला लागलेत. खरं म्हणजे हे घातक आहे या सगळ्या चळवळीच्या संदर्भात विचार केला तर. आणि या सगळ्यांना घेऊन कुठंतरी साहित्यच हा एक म्हणजे असावा, केवळ म्हणजे निखळ साहित्य, याच्यासाठी कुठंतरी एखादं व्यासपीठ असू नये का, एखादा विचारमंच असू नये का, तर तो असावा असं वाटलं. आणि म्हणून हे सगळे प्रवाह जे आहेत यांना बांधणारं कोणतं हे असेल, तर त्याच्यासाठी आम्ही थोडासा विचार केला. आणि मग आम्हाला असं वाटलं की नाही, ह्या सर्वांना बांधणारा हा भूमिजन शब्द आहे. आणि म्हणून एक भूमिजन, एक याचा वेगळा प्रवाह वगैरे काही नाही, काही आम्हाला वेगळा आणखीन एक ह्या सगळ्या प्रवाहामध्ये आणखीन एखादा प्रवाह निर्माण करायचा हाही आमचा हेतू नाही. एक प्रांजळ असा हेतू आहे की आदिवासी साहित्य असेल, दलित साहित्य असेल, ग्रामीण साहित्य असेल किंवा याचे साहित्य प्रवाह असेल, यांना घेऊन चालणारं कुठला तरी एखादा शब्द असावा, तर तो मग भूमिजन आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्यांचं मूळ जर बघितलं तर कुठंतरी मातीशी, भूमीशी त्यांचे एक निष्ठा आहे. आदिवासी जरी असला तरी तो मातीवर किंवा त्या भूमीशी तो बांधला गेलेला आहे आणि त्याच्यातूनच त्याचं ते साहित्य फुलत गेलेलं आहे. आणि मग तिथं जर त्याचं साहित्य फुलत गेलेलं आहे तर दलितांचं तेच आहे आणि ग्रामीण साहित्याचं जर मूळ बघितलं आपण तर तेच आहे. मग सगळ्यांचं मूळ जर एकच असेल तर ह्या सगळ्यांना घेऊन चालणार असं वेगवेगळे प्रवाह का, याला एकत्र घेऊन का चालता येऊ नये. आणि म्हणून आम्ही तो एक आमच्या परिणामी एक छोटासा प्रयत्न करतोय की हे सगळे प्रवाह, हे प्रवाहाचे जे भेद आहेत हे बाजूला सारून यांना कुठंतरी एकत्र आणायचं आणि त्याच्यातून एक साहित्याची एक चांगली किंवा भाषेची, या संस्कृतीची, इथल्या मातीची एक चांगली सेवा याच्यातून घडो, ही आमची त्या पाठीमागची प्रांजळ भूमिका आहे. जे काही साहित्य संमेलनाचे प्रचलित मानदंड आहे, प्रचलित परंपरा आहे उद्घाटनासंदर्भातल्या, या सगळ्या मोडीत काढून आपण शेतामध्ये जाऊन नांगर किंवा टिपणीची पूजन करून जे काही साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताय, या मागचा उद्देश काय? कसं आहे, असंच करावं तसं करावं हे मला मुळातच पडत नाही. की कादंबरी ही अशीच लिहिली पाहिजे असं कोणीतरी आपल्याला सांगून ठेवलं, कोणीतरी कादंबरी लिहिली आणि मग आपण काय करतो की त्याच वाटेने चालायला लागतो की कादंबरी ही अशीच लिहिली पाहिजे. किंवा हे नाटक असतं तर हे नाटक अशाच पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे, असं कोणीतरी पहिल्यांदा नाटक लिहिलं आणि मग तोच पायंडा आपल्याकडे पडला. अशा वेगवेगळ्या वाटा आपल्याकडे पडल्या, जो कोणीतरी पहिल्यांदा करतो आणि मग ते त्याच पद्धतीने केलं पाहिजे अशी एक चौकट आखल्या जाते आणि त्या चौकटीतच आपण बंदिस्त होत चालतो. खरं म्हणजे हे असंच केलं पाहिजे असं कोणी सांगितलं? कदाचित या पद्धतीनं सुरुवातीपासून केलं असतं तर तेही प्ररूढ झालं असतं. म्हणून परंपरेनं कोणीतरी केलं म्हणून तेच करत राहावं यापेक्षा गरजेचं काय आहे किंवा काय केलं पाहिजे. आता समजा भूमिजन शब्द आम्ही तिथं स्वीकारले, एक भूमिका घेऊन आम्ही ते काम करतोय, मग भूमिजन शब्द घेऊन जर आपण काम करत असतो तर पुन्हा हारतुरे आणि पुन्हा हे याच्यात जर आपण जर त्या चौकटीत बसलो तर वेगळं काय, फक्त नावाला भूमिजन होईल. आणि म्हणून तसं न करता आमच्या कृतीतून सुद्धा ते दिसलं पाहिजे आणि तसा संदेश देता आला पाहिजे. आणि म्हणून ज्या साहित्याचं मूळ आपण जे आहे म्हणतो, जिथं आहे असं म्हणतो, इव्हन या समाजाचंच
ते मूळ आहे की शेती असेल, बीज पेरणे, समजा शेतीचं जर पिकवलं नाही तर हे कारखानदारी वगैरे तुमच्या ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या फुल ठरतील. ती एक सृजनशीलताचं ते एक हे आहे. आणि म्हणून त्याचं पूजन, आद्यपूजन कुठेतरी झालं पाहिजे. त्याच्यापासूनच हे सगळं जर निर्मिती होत असेल, साहित्याची निर्मिती तिथूनच होत असेल, तर मला वाटतं त्याचं आद्यपूजन तिथं केलं पाहिजे आणि त्याचं पूजन करूनच आपण पुढची वाटचाल करू शकतो. आणि म्हणून उद्घाटन करत असताना आम्ही हार तुरे वगैरे हे या गोष्टीच्या याच्यात न पडता, स्वागत सत्काराच्या या भानगडीत न पडता, त्या शेतामध्ये जाऊन तिफन आणि नांगर याचं पूजन त्या मान्यवराच्या हस्ते करतो आणि तिथून खऱ्या अर्थानं आमच्या साहित्य संमेलनाची सुरुवात होते. भूमिजन साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण भूमिजन पुरस्कार सुद्धा देत असतात आणि आज एकंदरीत पुरस्कार किंवा साहित्याच्या क्षेत्रामध्ये वातावरण खूप गढूळ आहे. अनेक वाईट बातम्या ऐकायला मिळतात आणि यात आपण हे पुरस्कार देत आहेत, म्हणजे पुन्हा त्या पुरस्कारांमध्ये भर पडते असं तर नाही ना वाटत? नाही, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. तुम्ही आम्हाला ते, आम्ही तुम्हाला देतो, असं सगळं पुरस्काराची देवाणघेवाण आजकाल चाललेली. जास्त त्याच्यात बोलत नाही मी. काही चांगले पुरस्कार सुद्धा इथं दिल्या जातात, नाही असं नाही. त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. हे बाकीचे अनेक गल्लीबोळीतले पुरस्कार आहेत ते सोडून द्या. ह्या सगळ्या अशा देवाणघेवाण करणारे पुरस्कार, त्याबद्दल मी बोलत नाही. पण काही चांगले पुरस्कार आहेत. पुरस्कार देणं ही चांगली गोष्ट आहे. याच्यासाठी चांगली आहे की एखादा व्यक्ती जर काहीतरी चांगलं काम करत असेल, समाजासाठी काम करत असेल आणि त्यांनी जर ते चांगलं काम केलेलं आहे, त्याची दखलच जर कोणी घेतली नाही, तर मला वाटतं तो त्या कामापासून, कारण एवढं आपण केलं पण आपल्याला कोणी विचारत नाही किंवा आपली कोणी दखल घेत नाही, असं त्याच्या मनामध्ये कुठेतरी भावना निर्माण होऊ शकते. एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की पुरस्कार यासाठी देणं चांगलं आहे की एखाद्या व्यक्तीनं समाजासाठी चांगलं काम केलेलं आहे आणि मग त्याने जर समाजासाठी काम केलं, त्याचं जर कौतुक होत असेल, ते समाजापर्यंत या माध्यमातून जर जात असेल, या पुरस्काराच्या माध्यमातून, याच्यातून पुरस्कार देतो म्हणजे आपण काही फार मोठे आहोत आणि त्यांना आपण पुरस्कार दिला म्हणजे त्यांच्या कार्याचं आपण कौतुक करू म्हणजे आपण फार मोठे आहोत, ही भावना अजिबात नाही. रास्त याच्या पाठीमागची आमची भावना एकच आहे. एखादी महनीय व्यक्ती आहे, त्यांनी ते काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे आणि ते चांगले काम जर आपण ते तर समाजापर्यंत पोहोचलेलं आहे, नाही असं नाही, पण या माध्यमातून गेलं त्याला पुन्हा जर उजाळा मिळत असेल आणि ते जर समाजापर्यंत ठेवण्यात येत असेल, त्याच्यापासून काही प्रेरणा घेऊन काही पुन्हा निर्माण तशा त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर मला वाटतं त्या पुरस्काराचं खऱ्या अर्थानं फलित तिथं आहे. आणि हीच भूमिका आमची पुरस्काराच्या पाठीमागे आहे. कुठली देवाणघेवाण, इव्हन पुरस्कार ज्यांना द्यायचे, ज्या कार्यासाठी द्यायचे, आम्ही कुठला बायोडाटा मागवत नाही, कुठलं त्यांची पुस्तकही मागवत नाही. खरं म्हणजे एक पुरस्कार द्यायचा असेल आणि पुस्तकं मागली तर किमान एका पुरस्काराची एका वर्षी 1000 पुस्तकं सहजतेनं आमच्या लायब्ररीमध्ये येऊन पडतील. पण ह्या कुठल्याही उठाठेवी आम्ही करत नाहीत. जे चांगली व्यक्ती आहे, जिचं लिखाण चांगलं आहे, त्याच्या केवळ आम्ही त्या गोष्टी बघतो आणि त्याला आम्ही सन्मानित करण्याचा प्रयत्न करतो. सन्मानित करण्याचा प्रयत्न या अर्थानं पुन्हा मी यांना सांगतो, विनंतीपूर्वक सांगतो, किंवा हा आमचा आविर्भाव किंवा मोठेपणा हा नाहीये, तर त्याचा मोठेपणा आहे, त्या व्यक्तीचा मोठेपणा आहे, तो समाजापर्यंत ही व्यक्ती अशी मोठी आहे माहीतच आहे, पण तरी सुद्धा नव्यानं एकदा पुन्हा त्यांच्या समोर आम्ही ठेवतो की या वाटेवरही आपण चालू शकता किंवा चाललं पाहिजे, असा एक कळत न कळत त्या व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो. हीच फक्त त्या पुरस्काराच्या पाठीमागची आमची भूमिका आहे. सर, माझा शेवटचा प्रश्न या निमित्तानं की भूमिजन साहित्य संमेलनाची आपल्या नजरेतून खास विशेष कोणती सांगता येतील? काय हे मी सांगितलं किंवा साहित्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, अलीकडच्या काळामध्ये आदिवासी, स्त्रीवादी असे वेगवेगळे पुन्हा प्रकार निर्माण झालेले आहेत. खरं म्हणजे ही सगळं साहित्य त्या समाजाची किंवा त्या साहित्याची हे साहित्यिक मंडळी सेवा करत असतात वेगवेगळ्या माध्यमातून. दुर्दैवानं त्याच्यामध्ये अनेक राजकारणाली वेगवेगळ्या पिढ्या तिथं वेगवेगळ्या चुली त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यात वेगवेगळ्या साहित्याचेही राजकारण वेगवेगळे खेळले जातात. ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ज्यांना खऱ्या अर्थानं, यासाठी म्हणतो की यांनी कंपू बनवलेत काही साहित्य क्षेत्रामध्ये, मग ह्या सगळ्या कंपू कुठंतरी मोडीत निघले पाहिजे आणि सर्वांसाठी कोणी ज्याला वाटलं की आपण ह्या भूमिजन साहित्यामध्ये सामील झालं पाहिजे, त्याचं तिथं स्वागतच आहे. ही भूमिका आमची या साहित्य संमेलन घेण्याच्या पाठीमागची आहे. आणि या म्हणजे हे त्याचं वेगळेपण आहे. इथं कोणाचा वशिला लावायची गरज नाही किंवा मागा घ्या कोणाच्या मागे फिरण्याची गरज नाही, पण ज्याला वाटलं तो याच्यात सामील होऊ शकतो. हे खुलं आव्हान आम्ही सर्वांना करत असतो की ज्यांना वाटलं त्यांनी ते यावं आणि या संमेलनात सामील व्हावं. हे सगळ्यांचं संमेलन आहे. एक दुसरा मुद्दा असा आहे, याचं वेगळेपण पारंपरिक पद्धतीने सगळे साहित्य संमेलन चाललेले असतात. तुम्ही त्याचा सुरुवातीचाच उल्लेख केलाय की आमच्या वेगळेपण इथूनच लक्षात येतं. त्याचं उद्घाटनाचा
जो काही समारंभ आहे आमचा हा शेतात होत असतो. त्याचं कारण आणि दुसरा मुद्दा असा आहे की प्रामुख्याने आम्ही ग्रामीण भागात हे संमेलन घेत असतो. ग्रामीण भागातलं अगदी फार मोठंच गाव असाही आमचा अट्टहास नाही. जिथं त्याची गरज आहे, जिथं ते घेतलं गेलं पाहिजे, किमान सुविधा तिथं आहेत त्या संमेलनासाठी, किमान तेवढ्या आम्ही बघतो, किमान मिनिमम सुविधा त्या असल्या तर आम्ही तिथं संमेलन ते घेत असतो. ग्रामीण भागात खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनाची गरज तिथं आहे. कारण ह्या सगळ्या मंडळींनी कुठंतरी पुस्तकात, आम्ही लहानपणी पुस्तकातच ती लेखक वाचलेली, पुस्तकातलेच कवी बघितलेली, प्रत्यक्ष पाहायला फारसे आम्हाला मिळाले नाहीत. मग यांच्या जर घरापर्यंत ही मंडळी जात असतील, ही लेखक मंडळी जात असतील या निमित्तानं, साहित्य संमेलन निमित्तानं, तर मला वाटतं तिथल्या ज्या काही समाजाला आहे त्यांनाही कुठंतरी आपण काहीतरी या जगापेक्षा वेगळे आहोत, पुन्हा आपण कुठंतरी मागावत, ही कुठलीही भावना आहे त्यांची ती राहणार नाही. एक साहित्य संमेलन काय असतं ते आपलं नाहीच आहे, आपण त्या गावाचे नाहीत, आपला काही संबंध नाही, ही त्यांची जी भावना असते ती कुठेतरी दूर होईल. नाही, अरे हे तर आपलंच आहे. ते साहित्य संमेलन म्हणजे याच्यात काय, संतांचे अभंग आहेत, संतांचं साहित्य आहे की ते आतापर्यंतच्या नवीन नवकवींच्या कथा कवितापर्यंतचं सगळं साहित्य त्याच्यातून सांगितलं जातं. आणि हे तुमचं आमचं सुखदुःख त्याच्यातून बोललं जात आहे. साहित्यात दुसरं आहे काय? मग हे जर सगळं आपलं आहे तर मग आपलं हे तर साहित्यच आपलं आहे. मग असं संमेलन म्हणजे त्यांच्या संमेलनाच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये जे काही एक वेगळा भाव की हे आपलं नाही, हे शहरी भागातले मोठमोठ्या लोकांचंच असं हे काहीतरी असतं, हा कार्यक्रम असतो, ही भावना कुठेतरी दूर होईल. एक त्याच्यानंतर हे त्याचं एक वेगळे पण ग्रामीण भागात आम्ही हे संमेलन भरतो. शेतामध्ये जाऊन उद्घाटन त्याचं शेतामध्ये जाऊन टिफिनीचं आणि नांगराचं पूजन करूनच आम्ही त्याच्या मान्यवराच्या हस्ते पूजन करून करतो. ही त्याचं म्हणजे सुरुवातच त्याची अशा पद्धतीने वेगळेपणाची आहे. त्याच्यानंतर आम्ही त्या ग्रामीण भागातली जी काही संस्कृती आहे, आमच्या परिषदेचं हे वाक्यच असं म्हणजे परिषदेचं नावच असं आहे की भाषा, साहित्य, संस्कृती असे तिन्ही मुद्दे त्याच्यात आलेले आहेत. मग तिथल्या ग्रामीण बोली भाषा असतील, तिथली संस्कृती असेल, तीही जपण्याचा आम्ही या निमित्तानं प्रयत्न करत असतो. आता याच्यातले जे काही दिवसभराचं संमेलन असेल तर कुठंतरी मध्यंतरी आपल्याला पोटपूजाही सुद्धा करावी लागते. आणि मग यासाठी जसं आपण बघतो की मोठमोठी पंक्ती तिथं उठवल्या जातात आणि वेगवेगळे पक्वानं तिथं केल्या जातात. साहित्य संमेलनाच्या प्रचंड खर्च त्याच्यावर केला जातो. आम्ही या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवलेल्या आहेत. इव्हन हारतोऱ्यापासून तर हे सगळे मानपान हे सुद्धा आम्ही बाजूला ठेवले आहेत. कारण मानपानातून जे काही रुसवे फुगे निर्माण होते हे आपल्याला सर्वश्रुत आहेत साहित्य क्षेत्रातले, तर त्याही सुद्धा गोष्टी आम्ही बाजूला ठेवलेल्या आहेत. आणि मग जेवणाच्या याच्यामध्ये एकदम साधेपणानं म्हणजे जे ग्रामीण संस्कृतीचं जे काही हे आहे किंवा म्हणजे भाकरी असेल, बेसन म्हणजे पिठलं असेल, वांग्याचं भरीत असेल, ठेचा असेल, कांदा असेल, असं एक ग्रामीण त्याला बाज असणारं असं जेवण मध्यांच्या काळात आम्ही त्यांना देत असतो. अशा पद्धतीनं म्हणजे एक काही गोष्टी, बाकी साहित्य तर त्यांचं साहित्य ग्रामीण व्यथा वेदना जे काय आहे हे व्यक्त करणारं ते साहित्य असावंच याबद्दल काही दुमत नाही आणि ते असतंच. तर अशा पद्धतीने एक वेगळेपण आम्ही त्याच्यात हे करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे भाषेचं जतन करणे, तिची संस्कृतीची जोपासना करणे, अशा काही गोष्टी कळत न कळत आम्ही याच्यातून संदेश देण्याचा प्रयत्न करतो. ही त्याच्या पाठीमागची भूमिका आणि हे त्याचं वेगळेपण आहे. धन्यवाद सर. अत्यंत सुंदर आणि छान मनमोकळ्या पद्धतीनं सन्माननीय जी के सरांनी भूमिजन साहित्य संमेलनामागचे आपली भूमिका, त्या संमेलनाविषयीचे खास विशेष आणि पारंपरिकता जी आहे त्या पारंपरिकतेला बाजूला सारून जे काही नाविन्यता आणि खऱ्या सकस म्हणून ज्या काही ग्रामीण संस्कृती आहे या संस्कृतीशी निगडित असणारे साहित्य संमेलन या ठिकाणी भरवलं जात आहे. सर आपले खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि आमच्या रसिक श्रोत्यांना आपल्या भूमिका ही अत्यंत चांगल्या पद्धतीने समजावून दिली. खूप खूप धन्यवाद सर.